नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ आणि युवा मनवंतर आयोजित या विशेष व्याख्यानात आपले हार्दिक स्वागत. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड हे शैक्षणिक बाबतीत नवनवीन प्रयोग करण्यात आघाडीवर असलेले महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही बहुविध उपक्रमांचे आयोजन करत असतो. त्यांना इतिहासाची जाणीव असावी, वर्तमानाचे भान यावे आणि भविष्याकडे जाण्यासाठीच्या निरनिराळ्या दिशा कळाव्यात या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर यांच्या प्रोत्साहनातून श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण लेक्चर सिरीज ही विशेष व्याख्यानमाला आयोजित केली जाते. वर्षभरात वेगवेगळ्या विषयांवर विविध मान्यवर आपली विद्वत मांडणी करत असतात. आजच्या या व्याख्यानात मांडणी करणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर गजानन शाळीग्राम पाटील, नांदेड. इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे इतिहास विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर जी.एस. पाटील हे नवीन पिढीतील इतिहासाचे महत्त्वाचे अभ्यासक मानले जातात. राष्ट्रीय पातळीवरील विविध चर्चासत्रे, परिषदा यांचे आयोजन, अनेक परिषदांमध्ये अभ्यासक म्हणून सहभाग यासोबतच महत्त्वाच्या संशोधन नियतकालिकांमधून शोधनिबंध लेखन, त्यासोबतच मूलभूत चर्चा करणारी काही महत्त्वाची संपादने आणि स्वतंत्र स्वरूपाचे पुस्तक लेखनही त्यांच्या नावावर आहे. इतिहास विषयाशी निगडीत त्यांची एकूण 5 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे पदवीचे शिक्षण घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून मराठेकालीन महाराष्ट्रातील वेठबिगार एक अभ्यास या विषयावर संशोधन करून PhD पदवी संपादित केली आहे. आता ते संशोधन मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थी PhD साठीचे संशोधन करत असून एका विद्यार्थ्याने नुकतीच PhD पूर्ण केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा गड किल्ले संवर्धनाचा प्रकल्प असो अथवा नांदेड विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित युवक महोत्सव असोत, या दोन्हींसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनातही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु या सर्व परिचयांपेक्षा त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे ते स्वतःला सतत नवनवीन उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवणारे अध्यापक असून विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक राहिलेला आहे. नवीन विषयाचे नेमके आकलन असणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक शास्त्रातील संशोधनाच्या नव्या दिशा या विषयावर केलेली मांडणी उद्बोधक ठरणारी आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. सर्वांना नमस्कार. श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण लेक्चर सिरीज आणि माय मराठी वाचनकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी आज मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मला दिलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक काळाशी संबंधित आहे. आजचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक शास्त्रातील संशोधनाच्या दिशा. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे काळाच्या नुसार झपाट्याने बदलत आहे. AIचा प्रवेश हा त्याच्या बदलाचा मुख्य आधार बनत आहे. मला कल्पना आहे की आपण सर्व विद्यार्थी हे तंत्रस्नेही आहात. आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती आहे. AI हे आज प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत चाललेले आहे. CCS ही नवीन ज्ञानप्रणाली, CCS म्हणजे कम्प्युटेशनल सोशल सायन्स, ही नवीन सामाजिक शास्त्रातील ज्ञानशाखा आज उदयाला येत आहे. याचाच अर्थ
AI हे आधुनिक तंत्रज्ञान सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्येही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. सामाजिक शास्त्र असो वा कुठलेही शास्त्र असो, कुठलेही संशोधन हे नवीन संकल्पना, गृहीतकं आणि त्यातून निर्माण होणारे सिद्धांत यासाठी महत्त्वपूर्ण असते. सोशल सायन्समधील पारंपरिक संशोधन पद्धती ही अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि संशोधकावर मर्यादा निर्माण करणारी होती. पण AIच्या मदतीने हे संशोधन अधिक सुलभ, सहज व पारदर्शकपणे होऊ शकते. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण याच विषयावर मंथन करणार आहोत. माझ्या आजच्या चर्चेचे मांडणीचा मुख्य आधार असेल ते म्हणजे AI म्हणजे काय, AIचा सामाजिक संशोधनामध्ये वापर कसा करता येईल, AIचा सामाजिक संशोधनातील वापरावरील महत्त्वाच्या संधी कुठल्या आहेत, त्याचबरोबर AIच्या सामाजिक संशोधनातील वापरावरील मर्यादा आणि त्यातील नवीन दिशा या आधारावर आजची मांडणी आपण करणार आहोत. मला अपेक्षा आहे की आपण ते समजून घ्याल. सर्वप्रथम आपण AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याविषयी चर्चा करूया. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी बुद्धीला जमते म्हणजेच विचार करणे, प्रश्न निर्माण करणे, तर्क करणे, प्रश्न सोडवणे ही सर्व कामे यंत्र किंवा संगणक करू शकतील अशी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. दुसरीकडे सामाजिक शास्त्र म्हणजे मानवांचा अभ्यास करणारे शास्त्र. मानवी वर्तन ज्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तर्कशास्त्र, इतिहास या सर्वांचा समावेश होतो. आता प्रश्न इथे निर्माण होतो की सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना मानवी संवेदनांना महत्त्व आहे. तेथे AI आपल्याला काय मदत करू शकेल? त्या दृष्टिकोनातून आपण AI म्हणजे काय आणि त्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करूया. त्यासाठी अगोदर AIची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या संदर्भाने संशोधन किंवा त्याची पार्श्वभूमी फार प्राचीन नाही. AI वर काम करणाऱ्या संशोधकांच्या मते ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धीची नक्कल करू शकेल अशी बुद्धिमत्ता. यामध्ये काही परिमाणं सांगितलेली आहे. ती परिमाणं म्हणजे तर्क करणे, प्रश्न निर्माण करणे, प्रश्न सोडवणे, भाषा संकलित करणे आणि त्याचे प्रश्नांची सोडवणूक करणे ही परिमाणं सांगितलेली आहे. त्या दृष्टिकोनातून AIचा विचार आपल्याला करायला हवा. मुळात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या दृष्टिकोनातून संगणकीय प्रणालीचा विकास कसा होत गेला. 1940 नंतर या संगणकीय प्रणालीच्या संदर्भाने तिला बुद्धिमत्ता दिली जाऊ शकते का यावर विचार सुरू झाला. 1950 मध्ये ॲलन ट्युरिंग यांनी असा प्रश्न निर्माण केला, कॅन मशीन थिंक? मशीन विचार करू शकेल का? या प्रश्नानेच AIचा पाया घातला गेला. दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये संगणकाचा युद्धशास्त्रामध्ये वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जाऊ लागला. युद्धशास्त्रामध्ये अनेक अशी जटिल प्रश्न होती की जी मानवी क्षमतेच्या आवाक्याबाहेर होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये शत्रू राष्ट्राचे जे संदेश होते, गुप्त संदेश डिकोड करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. शत्रू राष्ट्राचे हे गुप्त संदेश डिकोड करण्यासाठी संगणकाचा वापर करण्याचा विचार या काळामध्ये शास्त्रज्ञांच्या मनात येऊ लागला आणि त्यावर ॲलन ट्युरिंगने इग्निमा कोड
जो जर्मन सैनिकांची कोडिंग भाषा होती त्या इग्निमा कोडला डिकोड करण्यासाठी बॉम्बी नावाचे एक संगणकीय प्रणाली विकसित केली. हे बॉम्बी मशीनने शत्रू राष्ट्रांचे सर्व जे गुप्त संदेश डिकोड केले आणि त्यामुळे मित्र राष्ट्रांना आपल्या सैन्याच्या हालचालीवर योग्य नियंत्रण मिळवता आले. या AIच्या वापरामुळे, या संगणकीय वापरामुळे दुसऱ्या महायुद्धाचे चित्र पालटले आणि दुसरे महायुद्ध 2 वर्ष अगोदर समाप्त झाले. यामुळे या AIच्या वापराबद्दल किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आणि येथूनच मग AIच्या विकासात्मक प्रगतीची वाटचाल सुरू झाली. 1951 मध्ये BBCवर दिलेल्या भाषणामध्ये संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग असे म्हणतो की मशीन माणसाप्रमाणे विचार करायला लागली तर, आणि जेव्हा मशीन माणसाप्रमाणे विचार करायला लागेल तेव्हा ती माणसाच्या क्षमतेपेक्षाही अधिक काम करू लागेल. आणि येथे प्रश्न निर्माण होतो की तेव्हा माणसाचे काय होईल. ॲलन ट्युरिंगने निर्माण केलेला हा प्रश्न, निर्माण केलेली ही शंका आजही AIच्या वापरासंबंधी आपल्या मनात निर्माण होत असते. AIचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्रासपणे होत असला तरी हा मानवाच्या हितसंबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल का, मानवापुढे आव्हान निर्माण करेल का, आणि हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास हा मानवासाठी वरदान ठरेल का शाप, असे अनेक प्रश्न परंतु आपल्या मनामध्ये सतत निर्माण होत राहतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची जागा घेणार नाही, जागा घेणारी यंत्र नाहीत, तर ती मानवाने स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्य करण्यासाठी तिचा वापर केला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण तिच्याकडे पाहिलं तर ती आपल्याला वरदानच ठरू शकेल. 1956 मध्ये डार्क माउथ येथे संपन्न झालेल्या संगणक शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये AI ही संकल्पना सर्वप्रथम वापरली गेली आणि तेथून मग AIच्या शास्त्रशुद्ध विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले. तरीही संगणकीय बुद्धिमत्ता आणि मानवी मेंदू याची तुलना किंवा याच्या क्षमतेमध्ये खूप मोठी तफावत होती. अनेक न्यूरोलॉजिकल प्रश्न सोडवणे अशक्यप्राय वाटत होते आणि त्यामुळेच 1956 ते 1996 या कालावधीमध्ये यामध्ये फारशी प्रगती होऊ शकली नाही. म्हणूनच या कालावधीला AIच्या विकासामध्ये AI विंटर पिरियड असं संबोधलं जातं. नंतर मात्र या दृष्टिकोनातून प्रयत्न होत राहिलेत. इंटरनेट, संगणकाच्या चिप्समध्ये होत असलेली वाढ, संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळे प्रयोग आणि यामुळे AIच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून प्रगतीची अनेक प्रयत्न हे सुरू राहिले. 1997 मध्ये यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. तो म्हणजे IBM डीप ब्लू या संगणकीय प्रणालीने चेसमधील जगज्जेत्या गॅरी कॅस्परोव्हला पराभूत केले आणि सर्व जगाला धक्का बसला. गॅरी कॅस्परोव्हचा पराभव हे मशीन लर्निंगचं एक मोठा विजय होता. आता संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये मशीन लर्निंगने महत्त्वाचा टप्पा गाठला होता आणि त्यामुळेच AIच्या म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. त्यानंतरच्या काळामध्ये डीप लर्निंग, नॅचरल नेटवर्क्सच्या माध्यमातून AIची घोडदौड सुरू झाली. प्रगतीची वाटचाल सुखर झाली आणि AI आधारित व्हर्च्युअल असिस्टंट्स निर्माण होऊ लागले. या व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजेच उदाहरणादाखल सिरी, चॅट, ॲलेक्सा, गुगल असिस्टंट यासारखे व्हर्च्युअल असिस्टंट हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहभाग नोंदवू लागले. यांचा वापर प्रारंभी उद्योग, आरोग्य
बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये याचा वापर होऊ लागला. पुढे याच आधारावर ट्रान्सफॉर्मर मॉडेल तयार झालेत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामध्ये एक नवीन टप्पा गाठला गेला. ट्रान्सफॉर्मर मॉडेलमुळे पुढे जनरेटिव्ह AI तयार करण्याची जो मार्ग तो मोकळा झाला आणि ओपन AI हे जनरेटिव्ह AIसाठी सर्वाधिकपणे खुले होऊन झालेत. त्यामध्ये ChatGPT सारख्या ओपन AIने तर सर्व जगाला चकित करून सोडले. ChatGPT मुळे सर्जनशील क्षेत्रामध्ये AIचा वापर सर्वत्र वाढू लागला आणि आज आपण बघतोय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वांच्याच दैनंदिन जीवनामध्ये AIचा सर्वत्र वापर सुरू झालेला आहे. ChatGPTमध्ये ChatGPT-1, ChatGPT-2, ChatGPT-3, ChatGPT 3.5, ChatGPT-4 आणि आता ऑटो ChatGPT योग घातलेली आहे. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ChatGPTचा किंवा AIचा हा विकास हा फार काही अगोदरचा नाही. 2018 मध्ये ओपन AI आलं आणि 2020 पासून ChatGPT हे सर्वांसाठी खुलं झालं. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये ChatGPTने संपूर्ण जगाला आपल्या कव्हामध्ये घेतलेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे ही वाढ ही गती सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. आता आपण आपल्या चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. ते म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये कसा उपयोग करता येईल, सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये त्याचा आपल्याला आधार घेता येईल का. सर्वप्रथम सामाजिक शास्त्र म्हणजे काय. सामाजिक शास्त्र म्हणजे मानवी समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तर्कशास्त्र, इतिहास इत्यादी सर्वांचा समावेश होतो. मानवाच्या समाजामध्ये राहणाऱ्या मानवाच्या वर्तनाचा, त्याच्या संवेदनांचा, त्याच्या भावनांचा सर्वकषपणे अभ्यास करणे, निष्कर्ष काढणे हे सामाजिक शास्त्राच्या संशोधनाचा उद्दिष्ट आहे. पारंपरिक सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये सर्वेक्षण, प्रश्नावली, मुलाखती यासारख्या यांचा समावेश केला जातो. पारंपरिक संशोधन पद्धती ही शास्त्रशुद्ध होती, ती टाकाऊ नव्हती. मात्र काळाच्या बदलानुसार आधुनिक काळामध्ये ही पारंपरिक संशोधन पद्धती अत्यंत खर्चिक, संशोधकांच्या वर मर्यादा घालणारी अशी होऊ लागली. चिकित्सकपणे संशोधक हा कितीही तटस्थपणे कार्य करीत असला तरीही तो पूर्वग्रह विरहित राहू शकत नव्हता. मोठ्या प्रमाणावरचा डाटा विश्लेषित करण्यासाठी संशोधकाच्या मानवी क्षमतेवर मर्यादा निर्माण होत होत्या. आधुनिक काळामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झाला, मोठ्या प्रमाणावर ज्ञान विस्तारित झालं, मोठ्या प्रमाणावर माहितीची उपलब्धता होऊ लागली. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक संशोधकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि या सामाजिक संशोधकांच्या मदतीसाठी मग ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI मदतीला धावून येऊ लागली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत कल्पकतेने वापर केला जाऊ शकतो. एवढंच काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हे सामाजिक संशोधकाच्या मदतीला धावून येणारे ठरलेले आहे. AIच्या मदतीने सामाजिक संशोधक कल्पनातीत पद्धतीने आपल्या सामाजिक संशोधनामध्ये अग्रेसर होऊ शकतो. सामाजिक संशोधनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बिग डाटा ॲनालिसिस. जी काही संदर्भ साधने आहेत, जो काही डाटा आहे तो डाटा संकलित करणे, त्याचं ॲनालिसिस करणे आणि
या संदर्भाने त्याच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI हा खूप मदतगार असा मदत करू शकतो. बिग डाटा ॲनालिसिस म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, बँकिंगच्या माध्यमातून, गव्हर्नन्सच्या माध्यमातून, सरकारी नोंदींच्या माध्यमातून निर्माण होणारा जो मोठा डाटा आहे, मोठा डेटाबेस आहे, त्या मोठा डेटाबेस हा AIच्या माध्यमातून संशोधकाला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. संशोधक AIच्या माध्यमातून या मोठ्या डेटाचे अत्यंत सहजपणे विश्लेषण करू शकतो आणि त्यावर उत्तम प्रकारे निष्कर्षही काढू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्य करताना त्यामध्ये पारदर्शकता आणि अचूकताही निर्माण करता येऊ शकते. यावरून लक्षात घ्या की पूर्वी एखादा निष्कर्ष काढण्यासाठी वैयक्तिक संशोधकाला कराव्या लागणाऱ्या मोठ्या मेहनतीमधून तो AIच्या मदतीने अत्यंत सहजपणे ते कार्य करू शकतो. त्याचबरोबर AIच्या मदतीने समाजामध्ये असणारे पॅटर्न्स शोधल्या जाऊ शकतात. समाजामध्ये सरकारबद्दल खरेदीचा कल, समाजामध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या कलासंबंधी पॅटर्न्स शोधून काढण्यासाठी AI मदत करू शकतं. त्याचबरोबर AIच्या माध्यमातून समाजामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना निर्माण झालेल्या आहे याचा पूर्वानुमान लावल्या जाऊ शकते. सरकारी धोरणाचा समाजावर होणारा परिणाम, सरकारी धोरणाचे समाजामध्ये काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज AIच्या माध्यमातून लावला जाऊ शकतो. आधुनिक शिक्षण प्रणाली, नवीन NEP शिक्षण प्रणाली आलेली आहे. या शिक्षण प्रणालीचा समाजातील कुठल्या घटकावर कशा पद्धतीने परिणाम होईल, कुठल्या घटक त्यामध्ये अधिक समरस होतील, कुठल्या घटकावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकेल, नवीन शिक्षण प्रणाली समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले जाऊ शकेल, या सर्वांसंबंधीचे पूर्वानुमान AIच्या माध्यमातून लावले जाऊ शकतात. त्याचबरोबर टेक्स्ट मायनिंग हे AIच्या माध्यमातून सामाजिक संशोधनामध्ये असलेली सर्वात कल्पक आणि सर्वात प्रभावी अशी मदतगार यंत्रणा आहे. टेक्स्ट मायनिंगच्या माध्यमातून हजारो नाही लाखो पुस्तकांमध्ये असणारे संदर्भ चुटकीसरशी आपल्याला मिळू शकतील. हजारो वर्तमानपत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्या बातम्या, विशिष्ट प्रकारची भाषा, विशिष्ट प्रकारच्या बातम्यांचे संदर्भ आपण चुटकीसरशी मिळवू शकू आणि त्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असणारा माहितीचा स्रोत निर्माण करू शकू. सेंटिमेंट ॲनालिसिस हा आणखी यामधील महत्त्वाचा टप्पा आहे. सेंटिमेंट ॲनालिसिसच्या माध्यमातून लोककल्याणाबाबत, लोकांच्या धोरणाबद्दल, सामाजिक धोरणांबद्दल, समाजाच्या विशिष्ट गटांबद्दल माहिती आपण संकलित करू शकतो. सेंटिमेंट ॲनालिसिस करून समाजामधील विविध समाज घटकांवर त्याचा परिणाम, सरकारी धोरणांचा परिणाम कसा होत आहे त्याचे ॲनालिसिस केले जाऊ शकतं. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंग ॲनालिसिस हे तर अधिकच कार्यक्षमपणे कार्य करताना आपल्याला दिसू शकते. सामाजिक संशोधनामध्ये याचा खूप कल्पकतेने वापर केला जाऊ शकतो. समाजामध्ये विशिष्ट समूह कशा पद्धतीने कार्य करतो, समाजामधल्या समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा गट कशा पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया निर्माण करतो, या सर्वांचा, विशिष्ट गटांचा, विशिष्ट समूहाचा, विशिष्ट धर्म गटांचा, जाती गटांचा अभ्यास करत असताना सोशल नेटवर्क ॲनालिसिस ही मेथड अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. अशा पद्धतीनेच आपण AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामाजिक संशोधनामध्ये अत्यंत कल्पकतेने वापर करू शकतो आणि आपले संशोधन अधिक सटीक, अधिक पारदर्शक
व सुलभतेने करू शकतो. राजकारण व शासन, समाजशास्त्र व मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, त्याचबरोबर शिक्षणशास्त्र, आरोग्यशास्त्र, सर्वच क्षेत्रामध्ये या दृष्टीने आपण AIचा सहजपणे वापर करू शकतो. राजकारणातील विविध टप्प्यांवर निवडणुकांमध्ये मतदारांचे कल कशा पद्धतीने असतील, मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारचे पॅटर्न्स वापरले जाऊ शकतील, या संदर्भाने आपण AIच्या मदतीने त्याचा ॲनालिसिस करू शकतो. शासनाचे विविध धोरणे, शासन राबवत असलेले धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केल्या जाणारे प्रयत्न, त्याचे आउटपुट्स, इनपुट्स या संदर्भाने AIच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाऊ शकते. समाजशास्त्र, मानववंशशास्त्रात तर आपण या दृष्टीने अनेक पद्धतीने कार्य करू शकतो. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून AI सर्वाधिक मदतगार आपल्याला साबित होऊ शकतो. बाजारामध्ये व्यापाराचा असणारा कल, बाजारामध्ये निर्माण होणारे विविध प्रकारचे बाजाराचे कल, बाजारात असणारी बेरोजगारी, त्याचबरोबर बाजारामध्ये मनुष्यबळ आणि विविध प्रकारच्या मागणी व पुरवठ्याच्या शृंखलांचा अभ्यास AIच्या माध्यमातून भांडवलदार वर्ग अत्यंत योग्य पद्धतीने करू शकतो. मजूर वर्गाची मागणी व पुरवठा याबद्दलची माहिती भांडवलदार वर्गाला, कारखानदार वर्गाला मिळू शकते. बाजारामध्ये कुठल्या वस्तूला मागणी आहे, कुठल्या वस्तूचा पुरवठा कमी आहे, वाढलेला आहे, या संबंधीची माहिती जागतिक स्तरावर सुद्धा AIच्या माध्यमातून मिळली जाऊ शकते. यामुळे अर्थशास्त्रामध्ये याची खूपच अधिक मदत आपल्याला होऊ शकते. आरोग्य क्षेत्रामध्ये तर विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांमध्ये आता AIचा सर्वाधिक वापर सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. मनोरुग्णांच्या साठी वापरले जाणारे चॅटबॉट्स हे आपल्याला तो व्यक्ती खरोच मनोरुग्ण आहे की नाही या संदर्भाने माहिती देऊ शकतात. शिक्षण क्षेत्रामध्ये तर AIने क्रांतीच घडवून आणलेली आहे. विविध प्रकारचे शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण, या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांवर त्याचा होणारा परिणाम याचे ॲनालिसिस करत असतानाच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मॉडेल्स आपण तयार करून देऊ शकतो. ज्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये AIच्या माध्यमातून मोठी क्रांती घडून येणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. थोडक्यात AIच्या माध्यमातून सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये अनेक विविध फायदे आहेत. सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये संशोधकाच्या मदतीला धावून आणलेला तो एक प्रकारे देवदूत आहे. संशोधकाला AIच्या वापरामुळे सामाजिक शास्त्राच्या संशोधनाची गती वाढेल, त्यामध्ये अचूकता निर्माण होईल, पारदर्शकता निर्माण होईल, त्याचबरोबर पूर्वग्रह विरहित सामाजिक संशोधन केले जाऊ शकेल. त्यामुळे संशोधकाचा वेळ, त्याचे श्रम व त्याचा आर्थिक भुर्दंड पासून तो वाचू शकेल. ही सामाजिक संशोधनामध्ये AIच्या वापराची फायदे आहेत. AIच्या वापराच्या फायद्याबरोबरच आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की AIच्या वापरावर काही मर्यादा सुद्धा आहेत. या मर्यादा या दृष्टिकोनातून लक्षात घेतल्या पाहिजे की AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकीय प्रणाली आहे. संगणक हे यंत्र आहे आणि यंत्राला भावना नसतात. AIचा सामाजिक संशोधनामध्ये वापर करत असताना आपल्याला काही पथ्य किंवा काळजी करावी लागेल. जसे नैतिकतेचा प्रश्न, AIच्या माध्यमातून निर्माण झालेला मोठ्या प्रमाणावरील जो डाटा आहे त्या डाट्यामध्ये अनेक वैयक्तिक माहिती ही संकलित झालेली असते. जसे आधारच्या माध्यमातून निर्माण झालेली माहिती, गोपनीय पद्धतीची माहिती, त्याचे विश्लेषण करत असताना नैतिकतेचा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर AIच्या माध्यमातून विशिष्ट समाजाविषयी संशोधन करत असताना
पूर्वग्रह विरहित निष्कर्ष निघण्याचा मोठा धोका असू शकतो, निर्माण होऊ शकतो. कारण संगणकाला दिलेली माहिती त्या आधारावरच तो त्यावर प्रक्रिया करत असतो. विशिष्ट समाजाबद्दल दिल्या गेलेली माहिती आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणारी उपलब्ध होणारी माहिती, यामुळे विशिष्ट जातीबद्दल, विशिष्ट समूह गटाबद्दल पूर्वग्रह दूषित माहिती उपलब्ध होऊ शकते. संशोधकाला त्यावर चिकित्सकपणे विचार करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर लिंगभाव हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण होऊ शकतो. उदाहरणादाखल एखाद्या कंपनीच्या CEO ची नियुक्ती करायची आहे. त्यासाठी AIच्या माध्यमातून जर माहिती मागवण्यात आली तर त्याला दिलेल्या इनपुटमध्ये पुरुषी व्यवस्थेचा प्रभाव दिसेल आणि त्यामुळे CEO पदावर पुरुषच अधिक सक्षम आहे अशी माहिती AIच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे तेथे लिंगभाव निर्माण होऊ शकेल. अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी स्त्री पुरुष किंवा इतर लिंगभाव निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचा धोका किंवा सर्वात महत्त्वाची मर्यादा म्हणजे AIला मानवी संवेदना विरहित आहे. AI हे मशीन्स आहे. तिला दिलेले इनपुट्स ज्याप्रमाणे असतील त्याचप्रमाणे त्यातील आउटपुट येतील. ते मशीन्स असल्यामुळे ते संवेदना विरहित आहे. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष हे संवेदना विरहितच येणार. म्हणजे AIच्या माध्यमातून एखाद्या गरिबीची अभ्यास करताना आपल्याला गरिबीचा डेटा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल. त्याचे ॲनालिसिसही खूप चांगल्या पद्धतीने होतील. निष्कर्षही अत्यंत अचूकपणे निघतील. पण गरिबीबद्दल असणाऱ्या गरिबीच्या असणाऱ्या वेदना, त्याच्या भावना यातून आपल्याला समजून घेता येणार नाही. दुसरे एक उदाहरण घ्यायचे झाले तर विदर्भातील होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकरी आत्महत्यांचा डाटा अत्यंत अचूकपणे AI आपल्याला उपलब्ध करून देऊ शकेल. मात्र शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या मागे असणारी भावनिक कारणमीमांसा, शेतकऱ्याच्या कुटुंबाची दशा, त्याचे दुःख या संदर्भाने AI आपल्याला मदत करू शकणार नाही. संशोधकालाच येथे त्याच्या संवेदना वापराव्या लागतील. संवेदना विरहित संशोधन होण्याचा धोका येथे आपल्याला टाळता येणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असले पाहिजे. अति आत्मनिर्भरता हाही AIच्या वापराचा एक फार मोठा धोका आता निर्माण झाला आहे. अति आत्मनिर्भर होणे हे मानवी बुद्धीच्या प्रगतीला अत्यंत मारक ठरणारं आहे. ChatGPT किंवा इतर ओपन सोर्सेसच्या माध्यमातून आपण त्यावर अति आत्मनिर्भर होऊ लागलो आहोत. उदाहरणादाखल विद्यार्थ्याला शिक्षकाने निबंध लिहिण्यास सांगितले तर तो लगेच ChatGPTच्या माध्यमातून निबंध लिहू शकेल. मात्र यामध्ये त्याच्या सर्जनशीलतेची, कल्पकतेच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. संशोधकालाही या दृष्टिकोनातून सावध असले पाहिजे. कुठल्याही पद्धतीने अति आत्मनिर्भर होऊन संशोधन कार्य केल्यास आपल्या चिकित्सक बुद्धीचा, कल्पकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ अत्यंत निकष पद्धतीचे आणि रोबोटिक पद्धतीचे संशोधन आपल्या हाती लागेल. यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. असे असतानाही AIचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्रासपणे करत आहोत. ते आपल्या मदतीसाठीच आहे. AIचा वापर हा कशा पद्धतीने करायचा, भविष्यामध्ये त्याच्या काय दिशा असू शकतात यावरही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक्सप्लेनेबल AI हे आता नवीन संकल्पना उदयाला येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी अतिशय सजगपणे त्याचा वापर केला पाहिजे. AIच्या माध्यमातून मिळालेली माहिती पारदर्शकपणे आपण स्वीकारली पाहिजे. पारदर्शकता जसे आहे तसेच स्वीकारावे या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असले पाहिजे.
भविष्यामध्ये अभियंता, संगणकीय अभियंते आणि समाजशास्त्राचे तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन यावर काम केले पाहिजे, ज्यामुळे तांत्रिक आणि सामाजिक दृष्टिकोनाच्या समन्वयातून अत्यंत चांगले निष्कर्ष यामधून काढले जाऊ शकतील. AI फॉर सोशल गुड ही संकल्पना तर सर्वात अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे, कारण सर्वांच्या हितासाठी AIचा वापर हे सर्वात महत्त्वाचे आहे. हवामान बदल, आरोग्य, शिक्षण यामध्ये AIचा उपयुक्तेने आणि अत्यंत कल्पकतेने वापर केला जाऊ शकतो. सर्वांचे हितसंवर्धन यामधून केले जाऊ शकते. यंत्र हे मानवाची जागा घेऊ शकणार नाही. यंत्र हे मानवाची जागा न घेता मानवाला सहकार्य करणारी आहे. मानवाच्या त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वापर करून देणारी ठरू शकणारी आहे. आणि त्यामुळेच AIचा वापर आपण कशा पद्धतीने करावा, त्याचा सामाजिक संशोधनामध्ये कशा पद्धतीने वापर करावा, यावर मला तुकाराम महाराजांचे एक अभंग आठवतो. आम्ही बी घडवलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडवलो तुम्ही बी घडाना, परिसा संगे लोखंड घडले परिसची झाले, नदी संगे सागरा संगे नदी बी घडली सागरची झाली, सद्गुरू संगे शिष्य बी घडले सद्गुरूची झाले. तसेच तंत्रज्ञानासंगे मानवही घडला तंत्रस्नेही झाला. येथे तुकाराम महाराजांनी खूप अगोदर सांगितलेले आहे, तुम्ही बी घडले आम्ही बी घडाना बिघडाना यामधील अंतर आपण समजून घेतले पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून या आधुनिक तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक संशोधनामध्ये कल्पकतेने वापर आपण केला पाहिजे. गॅरी कॅस्परोव्ह या संदर्भाने असे म्हणतो, AI विल नॉट रिप्लेस ह्युमन, बट ह्युमन विथ AI विल रिप्लेस ह्युमन विदाऊट AI. शेवटी एवढेच सांगू इच्छितो, कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी संशोधकाची जागा घेणार नाही. AI संशोधनातील शत्रू नाही, तर एक सक्षम सहकारी आहे. मानवी संवेदनशीलता, मानवी मूल्य आणि नैतिकता हे अजूनही समाजशास्त्राचे केंद्रबिंदू आहेत. त्याचबरोबर हे सुद्धा मान्य केले पाहिजे की AIमुळे संशोधनाची व्याप्ती अधिक वाढेल, संशोधनात अधिक अचूकता, व्यापकता व परिणामकारकता येईल. तंत्रज्ञान हे साधन आहे, उद्दिष्ट नाही. खरे उद्दिष्ट आहे मानवी कल्याण. आणि जर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाच्या सेवेसाठी वापर केला तर सामाजिक शास्त्राचा अभ्यास खऱ्या अर्थाने मानवतेसाठी लाभदायक ठरेल. धन्यवाद.